नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे शाकभाजी. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. शाकभाजी बनवण्यासाठी आपण हरभरे घेतलेले आहेत, 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहे कापलेले, लसूण घ्यायचे आहे आपल्याला, आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, कढीपत्ता घ्यायचा आहे, कोथिंबीर घ्यायची आहे आणि 3 बटाटे घेतलेले आहेत. लसूण आणि आल्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. शाकभाजीसाठी आपल्याला मसाले घ्यायचे आहेत. लाल मिरची घ्यायची आहे आपल्याला, जिरे घ्यायचे आहेत, हळद घ्यायची आहे, गरम मसाला घ्यायचा आहे, गोडा मसाला घ्यायचा आहे, धने पावडर घ्यायची आहे आणि कूट घ्यायचा आहे. आपण कुकरमध्ये भाजी करणार आहोत. कुकरमध्ये आपण 3 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. आता आपण जिरे टाकूया. आता आपण कढीपत्ता टाकणार आहोत. कांदा टाकून घेणार आहोत आपण. कांद्याला आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. कांदा जर आपला लाल झालेला आहे, आता आपण आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. याला पण आपल्याला चांगलं परतू द्यायचं आहे तेलामध्ये. आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. टोमॅटोला आपल्याला मऊ होईपर्यंत शिजू द्यायचे आहे. टोमॅटो पण आपला परतून झालेला आहे चांगला. आता आपण मसाले टाकूया. लाल मिरची घ्यायची आहे आपल्याला अर्धा चमचा, गरम मसाला घ्यायचा आहे आपल्याला अर्धा चमचा, गोडा मसाला घ्यायचा आहे आपल्याला अर्धा चमचा, हळद घ्यायची आहे आपल्याला थोडीशी, धने पावडर घ्यायची आहे आपल्याला. मसाले आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचे आहे. मसाले भाजून झालेले आहे. आता आपण बटाटे आणि हरभरे मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया आपण. कोथिंबीर टाकूया. आपण 2 ग्लास पाणी टाकूया. आपल्याला थोडंसं कूट टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये. जास्त नाही टाकायचे, थोडेसे टाकायचे आहे. आता आपण झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. आपली शाकभाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.